नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का, कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। सांगा चॅनल तुम्ही असाल तर हवामान अपडेट चॅनल सबस्क्राईब करून दुसऱ्या बेल म्हणजे नसू नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते। स्क्रीन होऊ शकता अत्यंत महत्त्वाची बातमी आहे आणि केंद्र सरकारच्या निर्यातीबाबत योग्य धोरण ठेवावे कारण कांद्याची बाजारपेठ जगभरात विशेष महाराष्ट्रात मोठी आहे आणि त्याची मागणी जास्त आहे आणि एकंदरीतच या ठिकाणी बघितलं तर महाराष्ट्रात मोठी आहे आणि त्यांची मागणीही जास्त आहे। तर परिस्थिती अशी राहील तर येत्या काळात परदेशी बाजारपेठेत कांद्याची सोडाव्या लागतील आणि इतर देशातून येणारे कांदे ही बाजारपेठ काबीज करू शकतात। त्यामुळे योग्य धोरण आखण्याचे शेतकऱ्यांना फायदा होईल आणि केंद्र सरकारलाही फायदा होईल। म्हणून केंद्र सरकारने तातडीने पावले उचलावी आणि कांदा उत्पादन शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पावले उचलावीत अशी मागणी माझी इच्छा आहे, असे भारत देगोळे यांनी म्हटलं आहे। एकंदरीतच या ठिकाणी बांगलादेश कांदा आयात बंदी उठवण्यावर हालचाली, भारतात दरवाढीची शक्यता, एकंदरीतच महत्त्वाची बातमी आहे। आणि या ठिकाणी तुम्ही बघतच आहात भारतीय कांद्यांना विशेष महाराष्ट्रातील कांद्यांना येत्या काळात चांगले दिवस येतील। बांगलादेश लवकरच भारतात लादलेली निर्यात बंदी उठवण्याचे पाऊल उचलले आहे आणि लवकरच भारतीय कांद्याला मागणी वाढणार आहे आणि अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचली। जर आवडला असेल तर नक्कीच लाईक तुम्ही केलाच नाही, चॅनलला सबस्क्राईब केलाच नाही। धन्यवाद मित्रांनो, माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल व्हिडिओ माहिती म्हणून कांदा बाजारभावाच्या अपडेट्स तोपर्यंत इथे थांबतो आहे। महाराष्ट्र जय धन्यवाद। लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। तर भेटूया पुढील व्हिडिओ, तोपर्यंत इथेच थांबतोय। जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत इथेच थांबतोय। महाराष्ट्र जय धन्यवाद। सबस्क्राईब नक्कीच करा।